नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. काटेपूर्णा धरणातील जलसाठा चांगलाच घसरला. अकोलेकर पाणी जपून वापरण्याची गरज. अनिकट नजीक आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुण वाढले. पोलिसांनी शोध घेणे केले सुरू. अकोला सरोपचारचा स्मार्ट कारभार रामभरोसे. वॉर्ड बॉय गायब. रुग्णांच्या नातेवाईकांवर ओझे वाहण्याची वेळ. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पॅरोलवर सोडू नका. मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुणे प्रकरणात अकोल्यातील जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे तुरळक पावसाच्या सरी. वाढत्या गरमीने रिसोड येथील रहिवाशांना दिलासा. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. परिणामी अकोला जिल्ह्यातील लघु तसेच मध्यम प्रकल्पावर पडत आहे. अकोला शहर, मूर्तिजापूर तसेच इतर ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. सातत्याने वाढत असलेल्या उन्हाच्या पाऱ्यामुळे काटेपूर्णा म्हणजेच महान धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने महान धरणातील पाणी पातळी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार महान धरणांमध्ये केवळ 31.67% एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळ्याला आणखीन 1.5 महिने बाकी आहे. त्यातच महान धरणामध्ये 31.67% जलसाठा सध्या उपलब्ध असल्याने अकोला तसेच मूर्तिजापूर येथील नागरिकांसमोर पाणी प्रश्न उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील इतर प्रकल्पात सुद्धा मोठ्या प्रमाणात जलसाठा सतत कमी होत आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पात केवळ 49.22%, बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पात 59.47%, पातूर तालुक्यात मोरणा प्रकल्पात 44.95%, निर्गुणा प्रकल्पात 21%, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात 8.38% जलसाठा उपलब्ध आहे. येणारे काही दिवस नागरिकांनी पाण्याचा वापर हा काटकसरीने करावा, अन्यथा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अकोला शहरातील अनिकट परिसरात आज एक मानवी सापळा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा सापळा नेमका कोणाचा असावा या बाबतीत पोलीस तपासात निष्पन्न होऊ शकेल. अकोल्यातील अनिकट परिसरात एका व्यक्तीचा सापळा आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांना संशयास्पद अवस्थेत सापळा दिसून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत पंचनामा करण्यात आला. हा सापळा काही दिवसांपूर्वीचा असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. सदर प्रकरणात मृत व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून सापळा पुढील तपासासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे अनिकट परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस स्टेशन कोतवाली अंतर्गत अनिकट या भागामध्ये एक मानवी सांगाडा एक राह चालणाऱ्या व्यक्तीस दिसून आल्याने त्याने तात्काळ पोलीस स्टेशन कोतवाली ते संपर्क साधला. पोलीस स्टेशन कोतवालीची टीम आम्ही स्वतः या ठिकाणी भेट दिली. एक मानवी सांगाडा जो आहे तो इथून मिळून आलेला आहे. त्या संदर्भाने तात्काळ पोलीस स्टेशनला एडी दाखल करून फॉरेन्सिक व्हॅन तसेच पुढची कारवाई करण्याकरता सरोपचार रुग्णालय GMC या ठिकाणी संबंधित सांगाडा पाठवण्यात येत आहे. गुन्हा दाखल करून पुढची प्रोसेस करून नेमका सांगाडा कोण्या व्यक्तीचा आहे आणि त्यावर कायदेशीर कारवाई करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. गोरगरीब रुग्णांचे हक्काचे ठिकाण असलेल्या अकोला सरोपचार रुग्णालयात प्रशासनाचा धाक उरला नसल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णालयात सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत रुग्णांच्या मदतीसाठी स्मार्ट कंपनीच्या वॉर्ड बॉयची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात हे वॉर्ड बॉय ड्युटीवर गायब राहत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
रुग्णाला एका वार्डातून दुसऱ्या वार्डात हलवणे, सोनोग्राफी किंवा एक्स-रे चाचणीसाठी नेणे यासाठी वॉर्ड बॉयची उपस्थिती अनिवार्य असते. परंतु ऐन गरजेच्या वेळी वॉर्ड बॉय जागेवर सापडत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्यापासून ते रुग्णाला उचलण्यापर्यंतची सर्व कष्टाची कामे करावी लागत आहेत. ज्या कामासाठी सरकारने लाखो रुपयांचे टेंडर काढून खासगी कंपनीची नियुक्ती केली, ती सेवा केवळ कागदावरच स्मार्ट असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून या खासगी कंपनीवर दरमहा लाखो रुपयांची उधळण केली जात असताना रुग्णांच्या पदरी मात्र केवळ हेलपाटेच येत आहेत. शासकीय तिजोरीतून दरमहा वॉर्ड बॉयच्या मानधनावर मोठा खर्च केला जातो. जर वॉर्ड बॉय कर्तव्यावर हजर नसतील तर हा पैसा जातो कुठे, असा संतप्त सवाल आता रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. रुग्णांना वॉर्ड बॉय शोधण्यासाठी इकडून तिकडे भटकावे लागते. यात रुग्ण गंभीर असल्यास त्यांच्या जीवावरही बेतू शकते. पुण्याच्या नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील एका 4 वर्षीय चिमुकलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विधी व न्याय विभागाला सक्त निर्देश दिलेत. ते म्हणाले, लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 किंवा 90% त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात. पॅरोलवर सुटल्यानंतर ते पुन्हा तेच गुन्हे करतात. त्यामुळे या आरोपींना पॅरोल देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान या सर्व प्रकरणात अकोल्यातील सामान्य जनतेने तीव्र भावना व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी समोर येत आहे. पाहूया अकोल्यातील नागरिकांनी या विषयावर काय प्रतिक्रिया दिल्या. काकू, जे लहान लहान मुलीवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, काय वाटतं तुम्हाला? काय करता येईल? याच्यावर काय सजा झाली पाहिजे? काय कायदा असला पाहिजे? सजा काहीच नाही, त्यांना डायरेक्ट फाशी झाली पाहिजे. बिलकुल सोडायचंच नाही. 4 दिवस ते अंदर राहतात, 4 दिवसाच्या नंतर बाहेर निघल्यावर पुन्हा ते जास्त डेअरिंगनी करतात. असे पुष्कळ झाले आहेत. हे एकच नाही, तुकडे करू करू टाकलेल्या मुलींना तुम्ही काहीच नाही, सरकार काहीच नाही त्याच्यावर हे घेऊन राहिले. त्यांना जर एकदा आदर घडली तर डबल दुसरा करणार नाही ना. तसं तो करणारच नाही की त्याला समजेल की नाही बा आपण नाही, तर मग त्याला अशी शिक्षा करायची की त्याला पदोपदी त्याची आठवण झाली पाहिजे की जर आज त्यांची मुलगी आहे, दुसऱ्यांची स्वतःची आपली मुलगी असल्यावर कसा जीव तुटेल त्यांचा. माझं म्हणणं असं आहे, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होता, त्याच्यात खूप अंधारच वाटतं मला. तर तुम्ही रात्रीतून सगळे काही कार्य करू शकता, नोटबंदी होऊ शकते, मग मुख्यमंत्री बदलू शकते, तर मग याच्यावर कारवाई का होऊ शकत नाही? रात्रीतून त्याला शिक्षा का होत नाही? त्याला फाशी देण्यात यावी, हे सगळ्या महिलांचं आमचं म्हणणं आहे. तो मेणबत्त्या लावता यानंच सगळं होत नाही, पूर्ण तुम्हाला कारवाई करावी लागेल. महिलांवर अत्याचार याच्यानंतर झाला नाही पाहिजे, तर त्यांना फाशीच दिली गेली पाहिजे. फाशीची सजा, त्यांना फाशी सजा व्हायला पाहिजे. बस समोर चालून ते असे अन्याय करतील नाही. कानून एकदम कड़क होना चाहिए और उसको सज़ा होना चाहिए. आज के दौर में सज़ा ऐसा कुछ हो रही नहीं, छोड़िए 3 महीने में. कानून नहीं ऐसा उनको सज़ा देंगे तो डबल से करेंगे नहीं. तो हर वैसी हो रहा है. सजा झाल्या पाहिजे, फाशी झाल्या पाहिजे त्यांना. हां, बलात्कार केला मुलीचा, लहान लेकरं राहते 6 वर्षाचे 5 वर्षाचा, त्यांना फाशी दिल्याच पाहिजे. हो, कायदा कमजोरच आहे. अकोला शहरात आज अंगारिका संकष्टी चतुर्थी निमित्त भक्ती आणि आस्थेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शहरातील विविध गणपती मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व्रत आणि पूजा अर्चना केली. अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वानिमित्त अकोला शहरातील जठारपेठ, डाबकी रोड, जवाहरनगर, मोरेश्वर कॉलनी, जय हिंद चौक तसेच कौलखेड आणि शिवनगर येथील समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहराच्या मध्यभागी देवराबाबा चाळ येथील प्राचीन स्वयंभू मंदार गणेश मंदिरात सकाळी 9 वाजता वेद मंत्रोच्चारात अथर्व शीर्ष पठण आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 वाजता महिला भक्तांनी ओम गण गणपते नमः या मंत्रजापात सहभागी होत हजारो दुर्वा अर्पण केल्या. दुपारी 4 वाजता महिला भजन मंडळाने सुमधुर भजन सादर करत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून टाकला. दरम्यान अकोल्यापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावरील गायगाव येथील मंदिरातही विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडले. अनेक भाविकांनी पहाटेपासूनच पायी पदयात्रा करत दर्शनाचा लाभ घेतला.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार मंगलदेवाच्या तपस्येमुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गणपतीच्या विकट रूपाची उपासना केल्यास मानसिक ताण कमी होतो, तसेच मंगळ दोष शमतो अशी भाविकांची श्रद्धा असून त्यामुळे अंगारिका चतुर्थीला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येते. अकोला शहरात वयोवृद्ध इसमाच्या चोरी प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली. शिताफीने गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत सोन्याची अंगठी आणि मोटारसायकल असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4 मे रोजी दुपारी गणेशनगर रिंग रोड येथील 72 वर्षीय रमेश केळकर हे पोलीस लॉन समोर थांबले असताना एका अनोळखी युवकाने मोटारसायकलवर येत असताना मारहाणीची धमकी दिली. आरोपीने केळकर यांच्या हातातील सुमारे 4.80 ग्रॅम वजनाची अंदाजे 60,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान डीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी प्रणव मोहम बिचकुंदे राहणार साधना चौक तेलंगीपुरा अकोट फाईल याला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची अंगठी आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस मोटारसायकल असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण गुन्हा केवळ 12 तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर, पोलीस हवालदार अश्विन शिरसाट, ख्वाजा शेख किशोर येऊल तसेच पोलीस कॉन्स्टेबल शैलेश घुगे आणि अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पोलीस हवालदार ख्वाजा शेख करीत आहेत. अकोला शहरात वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर मल्हार हॉटेल ते कॅनल रोड दरम्यान प्रशासनाने काल संध्याकाळी मोठी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंवरील अनधिकृत बांधकामे आणि अडथळे हटवण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. मल्हार हॉटेलपासून कॅनल रोडपर्यंत अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत प्रशासनाने काल संध्याकाळी अचानक मोहीम राबवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर उभारलेले अनधिकृत स्टॉल, फूड स्टॉल आणि इतर अडथळे हटवण्यात आले. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून भविष्यातही अशीच नियमित मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. अकोला शहरातील समर्थ गॅस एजन्सी विरुद्ध कारवाई झाल्यानंतर त्या एजन्सीमधील लाभार्थ्यांना घरपोच सिलेंडर मिळत नसल्याचा प्रकार उघड आहे. त्या एजन्सीमधील ग्राहकांना पायपीट करून गॅस एजन्सीच्या गोदामातून सिलेंडर आणावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. काही ग्राहक आपली नावे कुठे जोडली याचा शोध घेत आहेत. शहरातील समर्थ गॅस एजन्सीवर कारवाई झाल्यावर त्या ठिकाणचे गॅसधारक ग्राहक 4 एजन्सीला जोडण्यात आले होते. 4ही गॅस एजन्सीमध्ये अंदाजे 2,500 ग्राहक जोडल्यानंतर आता त्या ग्राहकांना एजन्सीमधून घरपोच सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या एजन्सीमधून नवीन जोडले गेलेल्या ग्राहकांची घरे जास्तीत जास्त जुने शहर भागात आहेत व त्या ठिकाणी गॅस सिलेंडर घरपोच देण्यासाठी नवीन एजन्सीमधून चालकांना चांगलीच पायपीट करावी लागत असल्याच्या कारणाने घरपोच सिलेंडर देणे शक्य होत नसल्याचे समजते. सदर कारवाई पश्चात शहरातील एकाच एजन्सीला जर सदरचे ग्राहक जोडले असते तर ग्राहकांना घरपोच सिलेंडर देणे शक्य झाले असते असे सांगण्यात येत आहे. समर्थ गॅस एजन्सीवर झालेली कारवाई ही फक्त काही महिन्यांसाठी झाली असल्याने ग्राहकांना थेट सिलेंडर घरपोच देण्यासाठी लागणारा खर्च हा नव्याने जोडण्यात आलेल्या 4ही एजन्सी धारकांना परवडणारा नसल्याने सदरचा प्रकार होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये आपली नावे शोधण्यासाठी ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे तर दुसरीकडे थेट गॅस एजन्सीच्या गोदामातून गॅस सिलेंडर आणावे लागत असल्याने ग्राहकांचा मनस्ताप चांगलाच वाढला आहे. याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घेत यावर उचित कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पैसे भरले 24 नको म्हणे 24 काय 24 गेली रातची 6 तारीख आली 5 तारीख आली काहीच नाही. एका पावती तयार आहे पावती फोन एक मिनिट त्या पटेलचं लागला नंबर तो म्हणते हे इकडं तरी सांगू नका आम्हाला आता फ्रेश नंबर लावा. डबल बुकिंग करायला गेलो तर म्हणते तिथे आता तुमचं बुकिंग झालेलं आहे 13/5 लावा. आम्ही
लोकांनी होऊन सिलेंडर आणून म्हटलं बा ते चालू आहे आता लोकांना वापस द्यावं. वाशिमच्या जवळका येथे पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत 10 जणांना चावा घेतल्याची घटना घडली. या कुत्र्यांमुळे नागरिकांचे आणि लहान मुलांचे बाहेर निघणे कठीण झाले असून तात्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. वाशिमच्या जवळका येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळत आहे. नागरिकांसह 10 महिलांना या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. जखमींना तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. जवळका येथे मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र आता तरी संबंधित विभाग याकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील कसबा खोलापूर येथे एका विवाहित महिलेची अल्पसंख्याक समाजातील काही तरुणांनी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवले. मिळालेल्या माहितीनुसार कसबा खोलापूर येथील खाटीक समाजातील एक विवाहित महिला आपल्या शेजारील महिलेसोबत रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी परिसरातील शाळेच्या मैदानाजवळ गेली होती, जिथे आधीच उपस्थित असलेल्या अल्पसंख्याक समाजातील काही तरुणांनी या महिलेची छेड काढली. महिलेचा बचाव करण्यासाठी आलेला तिचा पती, दीर आणि शेजारील महिलेलाही या तरुणांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी विदर्भ खाटीक समाज सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोलापूर येथे एक 5-6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की खाटीक समाजाची एक महिला दुसऱ्या चर्मकार समाजाच्या महिलेसोबत संध्याकाळी 8 वाजता जेवण झाल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम माणसांनी त्यांना टॉन्टिंग करणं सुरू केलं. त्यांनी हटकलं तेव्हा त्यांच्या शरीराला हात लावला आणि त्यांनी जेव्हा नवऱ्याला फोन केला, नवरा आणि बाकीचे लोक धावत आल्यानंतर ते मुस्लिम समाजातले 4ही जण आक्रमक झाले. त्यांनी विटांनी दगडांनी मारा सुरू केला. त्या महिलेला अनेक ठिकाणी स्पर्श करून तिला ढकललं आणि त्याच्यामध्ये तिचा दात पडला, हनवटी फुटली आणि त्यामुळे ती महिला गंभीररित्या जखमी झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती गर्भवती सुद्धा आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला. आज सगळे खाटीक समाजातले अमरावती जिल्ह्यातले बांधव आणि महिला पण आहेत त्या एकत्र झाल्या आणि आता पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटलो आणि पोलीस अधीक्षकांनी म्हणजे सगळ्यांचं आमचं समाधान झालं की पोलीस अधीक्षकांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, तिथे पेट्रोलिंग करण्यात येईल आणि कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही पुरुषाला कुठे अवैध धंदे असेल किंवा कुठे जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर स्वतःचा त्यांनी व्हॉट्सॲप नंबर दिला की त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही फोटो काढून ताबडतोब पाठवा, माहिती पाठवा, त्यावर ताबडतोब कारवाई केल्या जाईल. दुसरीकडे आमदार झाल्यावर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे वक्तव्य केले होते. या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता खासदार अनिल बोंडे यांनी आपल्या खास शैलीत एक डोळा बंद करून त्यावर भाष्य करणे टाळले. आमदार बच्चू कडू यांनी महायुतीमध्ये आमदार झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू ते केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. म्हणजे आतापर्यंत त्यांनी बीजेपीवर टीका केली आणि आता महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर एकनाथ शिंदेना त्यांना मुख्यमंत्री करायचं याबद्दल आपलं काम आहे. आजचा विषय गंभीर आहे, हा विषय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे हे राजकीय विषय आपण सर हिंदी. वाशिमच्या रिसोड शहरासह काही ग्रामीण भागात आज वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या तीव्र उकाड्यानंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहर आणि परिसरात दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र यावेळी झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मिरची, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता असून यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. काटेपूर्णा धरणातील जलसाठा चांगलाच घसरला. अकोलेकर पाणी जपून वापरण्याची गरज. अनिकट नजीक आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुढ वाढले. पोलिसांनी शोध घेणे केले सुरू. अकोला सरोपचारचा स्मार्ट कारभार रामभरोसे. वॉर्ड बॉय गायब. रुग्णांच्या नातेवाईकांवर ओझे पाहण्याची वेळ. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पॅरोलवर सोडू नका. मुख्यमंत्र्यांचे आदेश. पुणे प्रकरणात अकोल्यातील जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे तुरळक पावसाच्या सरी. वाढत्या गरमीने रिसोड येथील रहिवाशांना दिलासा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.